विजय असो। नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। प्लास्टिकला आमचा विरोध, प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील, कायम राहील, प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील। 5 वर्षापासून आम्ही त्यांना विरोध करतून गेले सरपंच अमित मुंगाजी यांनी पण वारंवार त्यांना पत्र लेखी दिलेलं आहे आणि यांचा आम्ही गाव पण यांच्याकडे गेला होता भरपूर वेळा, पण यांचं काहीच ध्येय नाही। वारंवार यांचे ब्लॅस्टिंग चालूच आहेत। आम्ही कमसे कम 5-6 वेळा गेलो असतो यांच्याकडे का इथे तुम्हाला संरक्षण आम्ही देऊ। दरे साहेब आम्हाला मागच्या वेळेला पण आश्वासन दिला होता का पूर्ण हे समोरची घरं आहेत यांना आम्ही 5,000 दिवशी यांना उठवून टाकू, पण याही काय आमच्याकडे काही लक्ष दिला नाही। वारंवार यांच्या ब्लॅस्टिंग चालूच आहेत। आता पण काय नुकसान होणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आतापर्यंत ते ब्लॅस्टिंग म्हणतो 5-6 वर्ष ब्लॅस्टिंग चालू आहेत। 6 वर्ष ब्लॅस्टिंग करून आमची घरं आहेत ती कमजोर झालेली आहेत आणि आता ते आमच्या गावाच्या नजदीक आलेले आहेत सर्व ब्लॅस्टिंगचं। या ब्लॅस्टिंग झाल्या तर आमचे घरं कोसळतील। शिडकोवाले काय आमच्या भरपूर वेळा MD साहेबांशी आम्हाला तुमची मीटिंग करून देऊ, पण याही काय आम्हाला आधीपर्यंत मीटिंग दिली नाही। ब्लास्टिंग चालूच राहिली तर यापुढची भूमिका काय असणार आहे? ब्लास्टिंग चालू राहिली तर आम्ही सर्व इथं बसू, रोडवर रस्ता बंद करू, एअरपोर्टचं गेट आहे तिथं आम्ही बसू। तर याही नाही ब्लास्टिंग बंद केलं तर शासकीय कामे ठीक आहे, आम्ही त्यांना विरोध केलाच नाही, एवढे वर्ष विरोध केलाच नाही त्यांना। आम्ही त्यांना काय बोलतो, तुम्ही कमी कंट्रोलमध्ये ब्लॅस्टिंग करा ना, 20 ते 25 होलांचा ब्लॅस्टिंग उडवा। आम्ही तुम्हाला कुठे विरोध केलाय? वारंवार त्यांना हेच आम्ही करत आलो। आम्ही जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे त्यामध्ये आम्ही अडथळा घालतच नाही। आम्ही त्यांना तेच सांगतो तुम्ही ब्लॅस्टिंग या कंट्रोलमध्ये करा। ज्यांचं नुकसान झालेलं आहे आपण व्हिडिओ पाठवतो त्याप्रमाणे ज्यांचं नुकसान झालंय आधी सिडकोवाला एक पण आमच्या गावामध्ये काही 6 वर्ष आले सर्वे करायला नाही। शाळा बघायला गेलो तर शाळा पण एकदम कमजोर झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरांना गेलो तर घर बक्षी तर पूर्ण क्रॅक झालेले आहेत। एकदा पण 6 वर्षांनी एकदा जरी सिडकोवाला आले असते ना आमच्या गावामध्ये का सर्वे करायला आलेत, गावामध्ये पावसामुळे पण घरं बुडतात भरपूर वेळा, त्यावेळेला पण कधी कोण आले नाही। 150 बोर जे होल्स आहेत यांचा ब्लास्ट नियोजित होता, पण ओळा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री रुपेशजी गायकवाड, 27 गाव समितीचे अध्यक्ष श्री नंदराज शेठ मुंगाजी आणि ओळा ग्रामस्थ त्याचबरोबर कुंडेवाळ ग्रामस्थ हे सजग असल्यामुळे हे अनसस्टेनेबल जी ब्लास्टिंग इकडे होत आहे ही त्यांच्या निदर्शनास आली आणि सध्या परिस्थितीमध्ये ते ब्लास्ट थांबवलेले आहेत। पण हे जेव्हा मीडियाच्या समोर प्रकरण आलं तेव्हा हे 150चे ब्लास्ट आहे ते 1/3 करून 40 आता ब्लास्ट उडवायचं नियोजित आहे। म्हणजे एकंदरीत ग्रामस्थांना इकडे रोज पहारा देऊन इकडे काय चाललंय हे लक्ष द्यावं लागेल। हे काम ग्रामस्थांचं आहे का? आज प्रोडक्शन प्रेशर असल्यामुळे कंपन्यांवर विमानतळ 2025 मध्ये फुल्ली फंक्शनल अँड ऑपरेशनल करायचं असल्यामुळे हे जे इकडे जे निसर्गाचं नासधूस चाललेली आहे हे ग्रॉस व्हायोलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल लॉज आहे आणि या संदर्भामध्ये एकंदरीत जो होणारा याचा दुष्परिणाम आहे समोरच्या 5 गावांना भोगावा लागत आहे। हा अत्यंत विषय गंभीर आहे आणि याची दखल संबंधित सगळ्या विभागांनी आणि प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। अन्यथा आता ग्रामस्थ आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचबरोबर जे राईट टू लाईफ आहे, लोकांचा जो जगण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर या अशा पद्धतीच्या या कृत्यामुळे गदा येत आहे। तर याच्या बाबतीमध्ये 27 गाव समितीच्या माध्यमातून आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। आज ओला नजीक असलेली टेकडी, या टेकडीवर 200 होल मारलेले आहेत आणि आज आमच्या या ग्रामस्थांच्या निदर्शनात आले की आज इथे ब्लास्टिंग होणार आहे। तर आमच्या या परिसरामध्ये टेकडीच्या जवळ जी घरं आहेत त्यातली माणसं त्या जागेवर पाहून आले तर ते आज 150 होल भरणार होते, परंतु आमच्या इथे ग्रामस्थ, कुंडवाळचे सरपंच, ओलेगावचे सरपंच, सर्व सदस्य इथे जातीने हजर राहिलेत तेव्हा ते जरासे घाबरलेत। आम्ही आता 40 होल उडवतो असे ते आम्हाला सांगतात, परंतु आमचा सतत या ब्लास्टिंगचा विरोध आहे। आमच्या या ओढ्यात समस्या आहेत त्या आधी पहिले तुम्ही लेखी स्वरूप आम्हाला लिहून द्या, परंतु आम्हाला ते दाद देत नाही। तर आज ही ब्लास्टिंग आम्ही होऊ देणार नाही यासाठी आमचे ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरलेले आहेत।